संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। टीम इंडियाचा स्टार स्पिनर युगेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाल्याच्या बातम्या येत आहे। हे जोडपं लवकरच घटस्फोट घेणार अशी चर्चा आहे। या दरम्यान धनश्री वर्माचा एका मुलासोबत फोटो व्हायरल होतोय। हा मुलगाच या घटस्फोटाला कारणीभूत आहे का अशी चर्चाही सुरू झाली आहे। टीम इंडियाचा स्टार स्पिनर युगेंद्र चहलच्या व्यक्तिगत आयुष्यात सर्व काही आलबेल नाहीये। मागच्या 2-3 दिवसांपासून युगेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे संबंध बिघडल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत। लवकरच त्यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा आहे। दोघांनी इंस्टाग्रामवर परस्परांना अनफॉलो केलंय, त्याशिवाय परस्परांसोबतचे फोटोही काढून टाकले। या दरम्यान धनश्री वर्माचा सोशल मीडियावरील एक फोटो खूप व्हायरल होतोय, ज्यात ती एका मुलासोबत दिसते। युगेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं वर्ष 2022 मध्ये खूप चर्चेत आलं होतं। त्याचवेळी धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलमधून चहल शब्द हटवला होता। त्याचवेळी लग्नात काही अडचणी आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। आता पुन्हा एकदा दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा आहे। सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होतोय, यात धनश्री वर्मा एका मुलासोबत दिसते। अशा वेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतोय, याच मुलामुळे धनश्री आणि युगेंद्रचा घटस्फोट होतोय का? धनश्री सोबतचा फोटो मधला तो मुलगा आहे तरी कोण? धनश्री वर्मा सोबत दिसणारा हा मुलगा आणखी कोणी नाही, कोरिओग्राफर प्रतीक उत्तेकर आहे। हा फोटो काही महिन्यांपूर्वीचा आहे, जेव्हा तिने डान्स रियालिटी शो झलक दिखलाजा मध्ये सहभागी झाली होती। त्यावेळी हा फोटो खूप व्हायरल झाला होता। धनश्रीला त्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं। दोघे खूप चांगले मित्र आहे। चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोरिओग्राफर प्रतीक पुन्हा एकदा चर्चेत आलाय। धनश्री वर्माचा कोरिओग्राफर प्रतीक उत्तेकर सोबतचा हा जुना फोटो आहे, पण युगेंद्र चहल नुकताच एका मिस्ट्री गर्ल सोबत दिसला होता। मीडिया रिपोर्ट्सनुसार चहलला जुहू भागात या मिस्ट्री गर्ल सोबत पाहण्यात आलं होतं। दोघे कारमध्ये एकत्र होते। यावेळी मीडियाचे कॅमेरा बघून चहलने आपला चेहरा लपवला। युगेंद्र चहल आणि धनश्री वर्माचं लग्न डिसेंबर 2020 मध्ये झालं होतं। मागच्याच महिन्यात त्यांच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली। दोघांपैकी कोणीच सोशल मीडियावर काही पोस्ट केलं नाही। त्यावेळीच दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।